नमस्कार. महाराष्ट्र मोटिवेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी सुयोग कुमार. आपण वाचत आहोत द लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम हे पुस्तक. या पुस्तकातील 5 भागांपैकी दुसरा भाग आपला चालू आहे आणि या दुसऱ्या भागातील क्रमवार आपण 7, 8, 9 हे प्रकरण पाहिलं आणि 10 सुद्धा पाहिलं. 10 मध्ये निर्मितीक्षम कार्यशाळा याविषयी माहिती घेतली. आता जे 11वं प्रकरण आहे या दुसऱ्या भागातील शेवटचं, ते आहे प्रश्न उत्तरांचं. जेरी आपल्या मनातील प्रश्न अब्राहम यांना विचारणार आहेत आणि अब्राहम त्या सर्व प्रश्नांची उत्तरं क्रमवार देणार आहेत. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. चला तर मग या दुसऱ्या भागातील शेवटच्या प्रकरणाला, 11व्या प्रश्न उत्तरांच्या या प्रकरणाला वाचूया. जेरी अब्राहम यांना प्रश्न विचारतो. अब्राहम, तुम्ही आम्हाला 3 मुख्य वैश्विक नियमांबद्दल सांगितलं. वैश्विक नसलेलेही काही नियम आहेत का? अब्राहम उत्तर देतात, नियम पुष्कळ असू शकतात, पण आपण नियम हा शब्द फक्त वैश्विक नियमांसाठीच राखून ठेवू. यासारख्या इतर गोष्टींना आपण करार असंच नाव देऊ. या दृष्टीनं पाहिल्यास तुम्हाला या भौतिक जगात तुम्ही काळ, स्थळ, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण या सर्वांशी एक प्रकारे करारच करता. परंतु हे प्रत्येकालाच लागू होत नसल्यामुळे त्यांना वैश्विक म्हणता येणार नाही. सांगायचे होते ते सांगून झाले आहे. आता कुठलाही वैश्विक नियम तुमच्यासाठी रहस्य राहिलेला नाही. जेरी, आकर्षणाच्या नियमाचा जाणीवपूर्वक वापर करण्याचे काही वेगळे मार्ग आहेत का? अब्राहम म्हणतात, तुम्ही या नियमांचा कळत न कळत अगदी नेहमी वापर करत असता. सुरुवातीलाच मी हे सांगू इच्छितो की तुम्ही याचा वापर टाळूच शकत नाही, कारण तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तो अंतर्भूत असतोच. पण तरीही एक चांगला प्रश्न विचारल्याबद्दल आम्ही तुझं कौतुक करतो, कारण तुमच्या एखाद्या हेतुपूर्ण इच्छेची पूर्ती करण्यासाठी हा नियम कसा जाणीवपूर्वक वापरावा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आकर्षणाच्या नियमाचा जाणीवपूर्वक वापर करण्याच्या क्रियेमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नियम अस्तित्वात आहे याची जाणीव असणे. हा नियम नेहमी तुमच्या विचारांना प्रतिसाद देत असल्यामुळे तुमचे विचार तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीवर जाणीवपूर्वक केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या आवडीचे विषय निवडा आणि त्याबद्दल तुम्हाला लाभदायक ठरेल अशा पद्धतीने विचार करा. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांच्या सकारात्मक बाजूकडे बघा. असा विचार निवडा की आकर्षणाचा नियम त्याच्यावर कार्य करेल. त्यामुळे तशाच प्रकारचे पुष्कळ विचार आकर्षिले जातील आणि तो विचार अधिक शक्तिशाली होईल. तुम्ही निवडलेल्या विषयावर लक्ष केंद्रित केल्याने त्या विषयावर आकर्षणाचा बिंदू शक्तिशाली होऊन काम करेल. मनाच्या चंचलतेच्या तुलनेत एकाग्रतेमध्ये अफाट शक्ती असते. तुमच्या विचारांची, तुम्ही करत असलेल्या कृतींची, इतकंच काय, तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांची तुम्ही जाणीवपूर्वक निवड केली की मग तुम्हाला आकर्षणाच्या नियमाचा फायदा कळू लागेल. तुम्ही जर तुमच्यातल्या गुणांची प्रशंसा करणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर तुमच्या मनातही प्रशंसेचे म्हणजेच सकारात्मक विचार घोळू लागतात. मात्र तुमच्या चुका काढणाऱ्या लोकांसोबत तुम्ही राहिलात तर त्यांनी काढलेल्या चुकांबद्दलचेच विचार तुमच्या मनात घोळत राहतील आणि तशाच गोष्टींना तुम्ही आकर्षित कराल. मनात घोळणाऱ्या विचारांवर आकर्षणाचा नियम कार्य करतो आणि तोच विचार बळकट होत जातो. हे तुम्हाला समजल्यामुळे ज्या गोष्टीमुळे मनात सकारात्मक विचार येतील त्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं
याबद्दल तुम्ही जागरूक राहाल. एखादा विचार मनात घोळून जास्त शक्तिशाली होण्यापूर्वी सुरुवातीच्याच त्या विचारांवरील लक्ष काढून दुसरीकडे वळवणं सोपं असतं. मात्र असं असलं तरी कुठल्याही क्षणी तुम्ही विचारांची दिशा बदलवू शकता. जेरी, समजा कुणी आधीपासून एखाद्या विषयावर विचार करत असेल आणि त्यांनी विचारांना विरुद्ध दिशेने फिरवायचं ठरवलं तर काय होईल? आधीच्या विचारांमधून जे काही निर्माण होत आहे त्यांच्यावर या विचारांची दिशा एकदम बदलण्याचा काय परिणाम होईल? विचारांची गती असा काही मुद्दा अस्तित्वात आहे का? म्हणजे विचारांची दिशा हळूहळू बदलावी असं काही आहे का की ती एकदम बदलली तरी चालते? अब्राहम म्हणतात, विचारांचं गतिज बल हा मुद्दा अस्तित्वात आहे. आकर्षणाचा नियम म्हणतो, एक समान गुणधर्म असणाऱ्या ज्या गोष्टींना विरोध होतो ती बाहेर फेकल्या जाते. गोष्टी एकमेकांकडे आकर्षल्या जातात. म्हणजे ज्या कोणत्या विचारांकडे लक्ष देऊन तुम्ही चालना दिली आहे तो मोठा होत जाणारच. पण ते मोठं होत जाणं ही एक मंद गतीनं होणारी घटना आहे हे तुम्ही समजून घ्यावं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून मनात नकोशा विचारांचं अस्तित्व जाणवल्यावर एकदम त्या विचारांच्या उलट विचार सुरू करण्यापेक्षा एखाद्या वेगळ्या विचारावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करावी असं आम्हाला वाटतं. समजा तुम्हाला नकोशा गोष्टींबद्दल तुम्ही विचार करता, त्यामुळे तुम्हाला जाणवेल अशी नकारात्मक भावना निर्माण झाली. अशा वेळी एकदम त्या विचाराच्या बरोबर विरुद्ध विचार मनात आणणं शक्य होईलच असं नाही. एवढंच कशाला, अशा स्थितीत सकारात्मक विचार सुरू करणं हे अवघड असेल. पण या नकोशा विचारांपेक्षा थोडा बरा असा विचार करणं शक्य आहे. त्यानंतर अजून थोडा चांगला, मग त्याहून चांगला विचार, असं करत करत हळूहळू विचारांची दिशा बदलून सकारात्मकतेकडे नेणं शक्य आहे. तुमच्या विचारांची दिशा बदलण्याचा अजून एक मार्ग आहे आणि तो म्हणजे विचारांचा विषयच बदलणे. एखाद्या गोष्टीच्या सकारात्मक बाजूचा मुद्दाम विचार करणे. जर तुम्ही असं करू शकला आणि त्या चांगल्या भावना निर्माण करणाऱ्या विचारांवर थोडा वेळ केंद्रित करत राहण्याची तुमची इच्छा असेल तर आकर्षणाचा नियम त्या विचाराला प्रतिसाद देईल आणि तुमच्या विचारांचा कल सुधारेल. आता जरी तुम्ही पुन्हा पूर्वीच्या नकारात्मक भावना निर्माण करणाऱ्या विचाराकडे वळलात तरी त्याचा तुमच्यावर कमी परिणाम होईल, कारण तुम्ही प्रयत्नपूर्वक वेगळ्या तऱ्हेच्या सकारात्मक कंपन्यांच्या अवस्थेत स्वतःला नेलं आहे. असं जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करत तुम्ही निवडलेल्या विचारांच्या स्पंदनांमध्ये हळूहळू सुधारणा घडवू शकाल आणि हे जसजसे घडायला लागेल तसतशी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अगदी सकारात्मक दिशेने बदलेल. जेरी प्रश्न विचारतो, एखादी व्यक्ती आपल्या समृद्धीसाठी किंवा आरोग्यासाठी सकारात्मक विचारांच्या दिशेने जाऊ इच्छित असेल पण अजून तिच्या पूर्वीच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झालेला नसेल, अशा स्थितीत माझा हा प्रयत्न अजूनपर्यंत कार्यक्षम झाला नसला तरी तो नक्की यशस्वी ठरणार आहे असं म्हणून निराशेतून बाहेर येण्यासाठी त्याला मनात कितपत विश्वास उभारावा लागेल. थोडक्यात निराशेवर मात कशी करता येईल? अब्राहम उत्तर देतात, हे बघा, नैराश्यपूर्ण विचारांमुळे तुम्ही अधिक नैराश्य आकर्षित करता. त्यामुळे या प्रक्रियेला समजून घेणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. आनंद मिळवणं, इच्छित स्थान प्राप्त करणं हेच निर्मितीक्षम कार्यशाळेचं फळ आहे. ही प्रक्रिया समजून घेतली की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे ती तुम्हाला जशी हवी आहे तशी असल्याच्या भावनेनं पाहिलं आणि तशी असल्याच्याच भावना मनात ठेवल्यात की खरोखरच ती तशी होईल. नैराश्याची भावना जाणवणं हा तुमच्या अंतर्मनानं तुमच्याशी साधलेला संवाद आहे. त्या संवादातून तुमचं अंतर्मन तुम्हाला असं सांगू इच्छित आहे की ज्या कशावर तुम्ही सध्या लक्ष केंद्रित केलं आहे ते वास्तविक तुम्हाला नको आहे. तुम्हाला कोणत्या भावना जाणवत आहेत याबद्दल तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला हे कळून येईल की तुम्हाला जाणवणारं नैराश्यच तुम्हाला समजावत आहे की तुम्ही ज्याचा विचार करत आहात ते तुम्हाला अनुभवाला यावं अशी तुमची इच्छा नाही. जेरी,
प्रत्येक वर्षापासून किंबहुना कित्येक वर्षापासून टी व्ही किंवा इतर माध्यमातून आपण पाहत आहोत की कुठे विमानाचं अपहरण झालं, कुठे दहशतवादी हल्ला झाला, कुठे बालकांशी गैरवर्तन करण्यात आलं, कुठे मोठं हत्याकांड झालं किंवा अशाच इतर नकारात्मक घटना घडल्या. आणि नंतर असं दिसून येतं की जगभर अशाच घटनांची जणू लाटच आली आहे. हे सुद्धा आपण स्पष्ट केलेल्या प्रक्रियेनुसार घडतं का? अब्राहम एखाद्या गोष्टीकडे लक्ष पुरवल्यामुळे ती गोष्ट विस्तारित होत जाते. कारण जास्त लक्ष केंद्रित झालं की त्या कंपन्यांना चालना मिळते आणि अशा कंपन्यांना आकर्षणाचा नियम प्रतिसाद देतो. जे लोक विमानाच्या अपहरणाचा कट रचत असतात ते तर त्या विचाराला शक्तिशाली बनवतातच, पण भीतीच्या भावनेने विमान अपहरणाचा विचार करणारे सुद्धा त्या विचाराला शक्तिशालीच बनवतात. तुमची इच्छा नसली तरी तुमच्या लक्ष केंद्रित करण्यानेच त्या विचाराला शक्ती मिळते. अशा नकारात्मक माहितीतील कोणताही भाग आपल्या अनुभवाला येऊ नये अशी स्पष्ट इच्छा असणारे लोक अशा घटनांची वर्णन करणारी वार्तांकनं जास्त वेळ बघतच नाहीत असे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक घटनेमागे एक विशिष्ट उद्दिष्ट असतं आणि या जगाला सर्व उद्दिष्टांचं एकत्रीकरण झाल्यामुळे आपण कुठल्याही एका गोष्टीकडे बोट दाखवू शकत नाही. थोडक्यात प्रत्येकजण त्याकडे कसा पाहतो यावर सगळं अवलंबून आहे. अशा घटनांची विस्तृत घोळून केलेली वार्तांकनं निसंशय अशा घटनांच्या वारंवारितेत भरच घालतात. कारण जितक्या जास्त लोकांचं लक्ष अशा नकोशा घटनेवर केंद्रित होतं तितक्या त्या घटना घडण्याच्या निर्मिती प्रक्रियेला बळच मिळतं. लोकांची भावनिक शक्ती जागतिक घडामोडीवर मोठा प्रभाव टाकते. सामूहिक जागरूकता अशा प्रकारे काम करते. तर मित्रांनो, हे प्रकरण आपण इथेच थांबूया. पुन्हा हेच प्रकरण सुरू करूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.